भारताने हिस्ट्री रिपीट केलेली, हिस्ट्री डिफीट केलेली अशी पहिली टीम बनली ज्यांनी 3 वेळा T20 वर्ल्ड कप जिंकला आहे. अशी पहिली टीम बनली ज्यांनी लगातार 2 वेळा T20 वर्ल्ड कप जिंकून दाखवला आहे. तर अशी पहिलीच टीम आहे विश्व क्रिकेटमध्ये की ज्यांनी पहिल्यांदा त्यांच्या होम सॉइलवर T20 वर्ल्ड कप जिंकून दाखवला आहे. भारताने परत एकदा इतिहास घडवून दाखवलेला आहे. पहिली अशी टीम बनली ज्यांनी एवढे मोठे मोठे इतिहास लिहिलेले आहेत. एकदम जबरदस्त टुर्नामेंट होतं भारतासाठी. 1 महिना चाललेलं हे विश्वकपचं टुर्नामेंट परत एकदा जिंकून दाखवलं आहे भारताने. आणि ज्या प्रकारे न्यूझीलंडला फायनलमध्ये 1 साइडेड गेममध्ये हरवलेले 2019चा जो बदला होता, ज्यावेळेस आपल्याला न्यूझीलंडने बाहेर केलं त्या वर्ल्ड कपमधून, त्याचा बदला इथं पूर्ण केलेला आहे टीम इंडियाने. तुम्हाला म्हणलं होतं मी अभिषेक शर्मा या फायनलचा एक्स फॅक्टर असणार आहे. तुम्ही जर माझा व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये सांगितलं तुम्ही फायनलमध्ये अभिषेक शर्मा एक्स फॅक्टर असणारे. पूर्ण T20 वर्ल्ड कप शांत होता, पण ICCचा नंबर 1 रँकिंगचा प्लेअर आहे. त्यांनी दाखवून दिलं तो का ICC नंबर 1 रँकिंगचा प्लेअर आहे. 21 बॉलमध्ये 50 रन करून अशी जबरदस्त सुरुवात करून दिली इंडियासाठी. त्याच्यानंतर संजू सॅमसन, जेवढं त्याच्यासाठी बोलेल तेवढं कमी आहे. काय प्लेअर आहे, जे तुम्हाला देवाने लिहून ठेवलेले ना ते नक्कीच तुम्हाला भेटणार. फक्त तिथं प्रयत्न करत राहा, हार मानू नका. ज्यावेळेस सिरीज झाली होती न्यूझीलंड विरुद्ध T20 वर्ल्ड कपच्या आधी, आउट ऑफ फॉर्म दिसला संजू सॅमसन, बाहेर करण्यात आला टीममधून. त्यानंतर त्याला सुद्धा वाटलं नसेल की तो त्या T20 वर्ल्ड कपमध्ये एक तरी मॅच खेळेल. पण योगायोग बघा, ज्यावेळेस इंडिया साऊथ आफ्रिका विरुद्ध हारली त्यानंतर इंडियाला कळलं की बाबा तिथं संजू सॅमसनची गरज आहे, राईट हँडेड बॅट्समनची गरज आहे. त्यानंतर संजू सॅमसनला घेऊन आले. त्यानंतर जे त्यांनी करून दाखवलेले वेस्ट इंडिजबरोबर 97 रनची नॉकआउट मॅचमध्ये जी इनिंग्स खेळून दाखवली. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध 89 रन केले. तर परत फायनलमध्ये आज 89 रन केलेले आहेत. सेल्फलेस प्लेअर आहे. त्यांनी त्याचा शतकचा विचार केला नाही, पूर्ण टीमचा विचार करत होता. एंडपर्यंत तिथं बॅटिंग करत होता. त्यांनी टीमचा विचार करून दाखवला, त्यामुळे त्याचे शतक झालं नाही. त्यामुळे एवढी जबरदस्त इनिंग, सेल्फलेस मॅन आहे, शतकचा विचार न करता इंडियासाठी खेळलेला आहे. आणि त्याला मॅन ऑफ द सिरीज भेटले. म्हणजे योगायोग बघा, म्हणजे काय प्लेअर आहे. म्हणजे एक टाईमला टीममधून बाहेर होता, आता तो मॅन ऑफ द सिरीज आहे. त्यानंतर सूर्यकुमार यादवची कॅप्टनशिपसुद्धा तेवढीच जबरदस्त होती मित्रांनो. जेवढे चेंजेस केलेत ना एकदम जबरदस्त होते. 3ऱ्या ओव्हरला अक्षर पटेलला घेऊन आला, तिथं फिन ॲलनला आउट केलं. त्यानंतर जसप्रीत बुमराह घेऊन आला. म्हणजे असा प्लेअर नाही की तो नाही का फक्त कोच सांगणार की याला ओव्हर टाका, तो तसा प्लेअर नाही. तो जाऊन ग्राउंडवर तिथं सिच्युएशन बघून ओव्हर्स चेंज करतो, फील्ड चेंज करतो. जबरदस्त कॅप्टनशिप केलेली सूर्यकुमार यादवने, त्याच्यामुळे T20 वर्ल्ड कप जिंकला आहे. ठीक आहे, जरा फॉर्ममध्ये वर खाली होता, बट कॅप्टनशिपमध्ये अनमॅचेबल होता. जबरदस्त कॅप्टन होता या टीमचा. त्यानंतर जसप्रीत बुमराह यार वन्स इन अ जनरेशन बॉलर आहे. काय जबरदस्त बॉलर आहे, हायेस्ट विकेट टेकर आहे या T20 वर्ल्ड कपमध्ये. विकेटचं इथं मॅटर करत नव्हतं, पण जे त्यांनी करून दाखवले नॉकआउट मॅचेसमध्ये इंडियासाठी अनबिलिव्हेबल आहे. वन्स इन अ जनरेशन बॉलर आहे. अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, बाकीचे सुद्धा प्लेअरना त्यांनी सुद्धा खूप करून दाखवले आहे टीमसाठी. सगळा टीम एफर्ट होता आणि परत एकदा टीम इंडियाने हा विश्वकप जिंकलेला आहे. रिंकू सिंगला सुद्धा आनंदी पाहून खूप भारी वाटली. त्याच्या फादरचा डेथ झाला, एवढा मोठ्या दुःखातून जात असताना सुद्धा तिथं न थांबता टीम इंडियाला लगेच जॉईन केलं. नक्कीच त्याला माहीत होतं की तो प्लेइंग 11मध्ये खेळेल किंवा नाही, पण तिथं पाणी देत होता, सगळ्यांच्या खुशीमध्ये सहभागी होता. एवढं दुःखातून जात असताना सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर आनंद बघून चांगलं वाटलं. तर हे असतात टीमचे प्लेअर, जे हे असतात टीम इंडियासाठी खेळणारे प्लेअर. आत्ता माझ्या अंगावर सुद्धा शहर येतात. म्हणजे एवढं दुःखातून जात असताना सुद्धा त्यांनी टीम इंडियासाठी करून दाखवलेले. अशा प्रकारे सगळ्याच्या प्लेअरच्या एफर्ट्समुळे हा T20 वर्ल्ड कप जिंकून दाखवला आहे भारताने. इतिहास घडवलेला आहे भारताने. जबरदस्त T20 वर्ल्ड कप झाला. तर आपण पूर्ण, तुम्हाला माहीत असेल तर पूर्ण या T20 वर्ल्ड कपचं कव्हरेज दिलं, तुम्हाला व्हिडिओज पाठवले या आपल्या मराठी भाषेमधून. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला विसरू नका. आता IPL येणार आहे, त्याचेसुद्धा मी सगळे व्हिडिओज वगैरे पाठवणार आहे, मॅच ॲनालायसिस वगैरे करून पाठवणार आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत.